सुखाचा संसार आणि कष्टाची कमाई. एक छोट्याशा कौटुंबिक घराबाहेर विलासराव, वय साधारण 65 वर्ष, आपल्या लहान मुलाला पाठीवर घेऊन खेळवत. माणसाच्या आयुष्यात सुख किती आहे हे त्याच्या घराच्या आकारावरून ठरत नाही, तर त्या घरात राहणाऱ्या माणसाच्या मनावरून ठरतं. विलासराव हे एका छोट्या कारखान्यात काम करणारे सामान्य माणूस होते. त्यांनी स्वतःच्या इच्छा मारून रात्रंदिवस ओव्हरटाईम करून आपल्या 2 मुलांना, अजय आणि विजयला, शहरातल्या सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये शिकवलं. आई वडील स्वतः झिजून मुलांचे भविष्य घडवतात, कारण त्यांना वाटतं की म्हातारपणात हीच मुलं आपली सावली बनतील. पण त्यांना कुठे माहीत असतं की ज्या झाडाला त्यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलं, तेच झाड एक दिवस त्यांना कडक उन्हात उभं करेल. मुलं मोठी होतात. अजय इंजिनियर होतो आणि विजय मोठा बिझनेसमॅन बनतो. दोघांची लग्न होतात आणि ते शहरातल्या आलिशान फ्लॅटमध्ये राहू लागतात. विलासराव आता निवृत्त झाले. गावाकडच्या जुन्या घरात एकटेच राहत आहेत, कारण त्यांची पत्नी त्यांना सोडून देवाघरी गेली. विलासराव शहरात मुलांच्या मोठ्या बंगल्यात येतात, पण मुलं आणि सुना आपापसात बोलण्यात व्यग्र आहेत. पण वडिलांकडे कोणाचेच लक्ष नाही. जेवताना वडील एका कोपऱ्यात बसले आहेत. वेळ बदलली की माणसांचे चेहरे बदलतात आणि पैसा आला की नात्यांचे रंग बदलतात. विलासराव काही दिवसांसाठी शहरात मुलांकडे राहायला आले, पण तिथे त्यांना समजले की आता त्या मोठ्या घरात त्यांच्यासाठी कोणतीच जागा उरलेली नाही. त्यांच्या सुशिक्षित सुनांना विलासरावांचे जुने कपडे आणि गावाकडची भाषा याची लाज वाटू लागली होती. एक दिवस काय होते, विलासराव दाराआडून ऐकतात. सुना, तुमचे बाबा किती दिवस राहणार आहे इथे? आमच्या हायफाय सोसायटीत कोणी पाहुणे आले की कसे विचित्र वाटतात, हे त्यांना सांगा गावाकडेच राहायला. अजय त्यांचा मोठा मुलगा, हो ग, मी बोलेल त्यांच्याशी. विनाकारण त्यांचा खर्च सांभाळावा लागतो. दुःख या गोष्टीचं होत नाही की लोक आपल्याला सोडून जातात. दुःख या गोष्टीचं होतं की ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, तीच माणसं एका दिवसात आपल्याला परक करून टाकतात. दोन्ही मुलं विलासरावांच्या समोर बसून कागदपत्रांवर सह्या मागवतात. विलासराव थरथरत्या हाताने सही करतात आणि डोळ्यात पाणी आणून घर सोडतात. एका रात्री दोन्ही मुलांनी वडिलांना एका खोलीत बोलवलं. समोर गावाकडच्या जमिनीची आणि घराची कागदपत्रे ठेवली होती. मुलांनी सांगितलं की बाबा, आम्हाला बिझनेससाठी पैशाची गरज आहे. तुम्ही या कागदावर सही करा. आम्ही हे घर आणि जमीन विकतोय. आणि हे ऐकून विलासरावांचा आवाज अक्षरशः रडवलेला झाला. अरे मुलांनो,
ती जमीन म्हणजे तुमच्या आईची शेवटची आठवण आहे. मी ती विकली तर मी कुठे राहणार? विजय, जो लहान मुलगा होता. तुम्ही वृद्धाश्रमात राहा ना. तिथे तुमच्यासारखे अनेक वृद्ध असतात. वेळ चांगला जाईल तुमचा. हे ऐकून तर विलासरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलाच्या हसण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य विकले, तीच मुलं आज त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत होती. त्यांनी काहीही न बोलता सही केली आणि एका छोट्याशा कपड्याच्या पिशवीसह ते घराबाहेर पडले. शारीरिक ताकद कमी झाली की माणूस थकतो, पण जेव्हा स्वतःचीच मुलं पाठीत खंजीर खुपसतात ना, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे मरून जातो. शरीराच्या जखमांवर मलम लावता येतो, पण मनाच्या जखमांवर फक्त काळच औषध असतो. विलासराव रस्त्यावर चालता चालता अचानक छातीत दुखू लागले आणि कोसळतात. लोक त्यांना शहरातल्या एका अतिशय मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये भरती करतात. मुलं तिथे येतात, फक्त क्रेडिट कार्ड देऊन काउंटरवर पैसे भरतात आणि निघून जातात. इकडे विलासराव व्हेंटिलेटरवर पडले आहेत. मनाला बसलेला धक्का विलासरावांचे शरीर सहन करू शकले नाही आणि ते रस्त्यावरच कोसळले. त्यांना शहरातल्या सर्वात महागड्या आणि मोठ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मुलांनी तेथे येऊन पैशाची सोय केली, कारण त्यांना समाजात आपली अब्रू घालवायची नव्हती. पण एकाही मुलाने ICUमध्ये जाऊन वडिलांचा हात हातात घेतला नाही. डॉक्टर बाहेर येतात. मुलांच्या हातात खूप मोठे रिपोर्टचे बंडल देतात. आम्ही त्यांचे सगळे रिपोर्ट केले आहेत. ECG, CT स्कॅन, ब्लड टेस्ट, सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत. पण तरीही त्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली आहे. कारण त्यांना कोणताही शारीरिक आजार नाही. त्यांच्या मनाला फार मोठा धक्का बसला आहे. त्यांची जगण्याची इच्छा संपली. तेव्हा विलासरावांच्या डोळ्यातून एक अश्रू गळाला. त्यांनी मनात विचार केला, हा दवाखाना कितीही मोठा असला तरी आपल्या माणसाने दिलेले घाव हे कुठल्याच रिपोर्टमध्ये येत नाही. कारण मशीन रक्ताभिसरण मोजू शकते, पण तुटलेलं हृदय आणि मिळालेला धोका मोजू शकत नाही. मॉनिटरची लाईन सरळ होते. बीप आवाज. विलासराव जगाचा निरोप घेतात. मुलं प्रेताजवळ बसून रडण्याचा देखावा करतात. स्किन हळूहळू पांढरी काळी होते. विलासरावांनी डोळे मिटले. ते या जगातून निघून गेले, जिथे नात्यापेक्षा पैशाला जास्त किंमत होती. मुलांनी समाजाला दाखवण्यासाठी खूप मोठा अंतविधी केला. लाखो रुपये खर्च केले. पण जिवंतपणे ज्या बापाला एका भाकरीसाठी आणि प्रेमाच्या 2 शब्दांसाठी त्यांनी रडवलं, त्याच्या मृत्यूनंतर केलेल्या या मोठ्या खर्चाला काय अर्थ होता? माणूस जिवंत असताना त्याला प्रेम द्या, वेळ द्या. कारण मृत्यूनंतर सोन्याचा महाल जरी बांधला ना, तरी गेलेली व्यक्ती परत येत नाही. आई वडील हे देवाघरचे रूप आहेत. त्यांना कधीही रडवू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.